नाल्या मोकळ्या करू, म्हणजे तुम्हाला जो वर्षानुवर्षाचा त्रास होता तोही संपणार आहे. इथे जे काय म्हणतात की अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत बांधकाम आहेत, कबाले आहेत लोकांचे, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये सांगितलंय की वर्षानुवर्ष जिथे राहत आहेत, ज्यांच्या नावावर कबाले नाही आहेत, ज्यांच्या नावावर जमीन नाही आहे, त्यांच्या नावावर जमीन करणार, हा शब्द तुमच्या लाडक्या भावाने या जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलेला आहे. आणि तो लवकरच आपली जर सत्ता आली आणि आपले जर नगरसेवक तिथे निवडून गेले तर तुमच्या नावावर मालमत्ता पत्रक करून द्यायचं काम खादेवाली ताई आणि भालेराव साहेब करणार, याचा मला विश्वास आहे. आणि जर आपल्याला सुंदर, चांगलं आणि हे प्रस्थापित मुक्त जर उदगीर पाहिजे असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे शिवसेनेचा, तो पर्याय म्हणजे धनुष्यबाणाचा, तो पर्याय म्हणजे गरिबाच्या घरातून आलेल्या एका महिलेचा. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की या सुशिक्षित गरीब घरातून आणि सामाजिक वारसा असलेल्या महिलेला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. एवढे 2 शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या आलेला आहे. आपले माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब. अरे कोण आला रे, कोण आला? यानंतर आपल्या बाजूला अशोकनगर मध्ये आत्ताचे मृत्यू झालेले आहेत, ते सुसाईड केलेले आहेत, सोनू वाघले कांबळे म्हणून आपले मित्र होते. त्यांना आपण 1-2 मिनिट उठून भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावे त्यासाठी आपण सगळे शिवसेनेच्या वतीने 2 मिनिट सावधान. विश्राम. ओम शांती. ओम. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही राणाभाऊ साठेंचा. अरे कोण आला रे, कोण आला? उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आज खऱ्या अर्थानं वेळ अमावस्येचा दिवस असताना सुद्धा आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर आपल्या शेतकऱ्यांचा आज मोठा सण हा प्रत्येक शेतात जाऊन आपण आज साजरा करतो. मीही बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आज वेळ अमावस्येचा सण साजरा करून आज तुमच्यामध्ये उपस्थित आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट खादीवाले रविप्रभा विठ्ठलराव यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी उपस्थित आमचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट श्रीनिवास श्रीसागर साहेब, तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारं कुटुंब म्हणजे ॲडव्होकेट माधवराव पाटील कवळखेडकर यांचे सुपुत्र, माझे मित्र गिरीश भाऊ माधवराव पाटील, आमच्या
नगराध्यक्षाच्या उमेदवार पंचाक्षरीताई सुनीता अनिल, व्यासपीठावर सर्वच आता उमेदवार उपस्थित आहेत, काही खाली बसलेले आहेत. आता मी वरच्याचे घेतलो आणि खालच्याचे सोडलो की माझं काही खरं नाही. त्यामुळं वरचे आणि खालचे सर्वच नगरसेवक उमेदवार, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, चंद्रकांत टंगेटोर, ॲडव्होकेट श्याम कांबळे, सर्वच आता मी या ठिकाणी सर्वांचं नाव घेऊ इच्छितो. परंतु व्यासपीठावरील आणि समोरील माझ्या सर्व 72 शिवसैनिक मतदार, या प्रभागात 16 प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी, खरं तर आजचा या निवडणुकीच्या टप्प्यातील आजच्या वेळामोशेच्या दिवशी आजचा कार्यक्रम आपण घेऊ नये असा विचार केला होता. परंतु परत विचार केला की आमच्या मतदारांना बऱ्याच काही लोकांनी भूलथापा देण्याचं काम केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीनं फिडिंग करण्याचं काम करताय. काही लोकांच्या विषयी मी या ठिकाणी काय बोलावं मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. खरं तर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जर आमच्या लाडक्या बहिणीला जर न्याय कोणी दिला असेल तर त्या नेत्यांचं नाव काय नाव आहे? एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक बहिणीला ते कोणत्या जातीचे आहे, कोणत्या धर्माचे आहे, कोणत्या पंथाचे आहे त्याचा कधीच काही विचार केला नाही. प्रत्येक महिन्याला ती माझी लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणीच्या थेट खात्यावर 1500 रुपये जमा करणारा जर बहादर नेता आणि मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव काय? एकनाथ शिंदे साहेब. आणि मी तुम्हाला विनंती या ठिकाणी करायला आलोय की आपल्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा पक्ष शिवसेना पक्ष, पहिल्यांदा शिवसेना पक्ष, निशाणी धनुष्यबाण. आता जिथं जिथं माझ्या लाडक्या बहिणीनं पैसे उचलले असेल आणि उचलणार असेल आणि पुन्हा तिला पैसे मिळणार असतील, जर कुणी या निवडणुकीमध्ये जर शिकार म्हणून जर तुम्हाला कोणी पैसे दिला असेल तर ते एका दिवसासाठी असेल. परंतु आपल्या लाडक्या भावानी एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्यासाठी पैसे सुरू केलेत का नाही? हातवरी करून सांगा केले असतील तर. केलेत का नाही? पत्रकारांनो इकडे बघा जरा आणि हे जरा सांगा. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीला आणि लाडक्या भावाला मी सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांसारखा ट्रान्सपरन्सी नेता आणि त्या नेत्यांचा पक्ष धनुष्यबाण निशाणी उदगीरमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. तुम्ही तर खऱ्या अर्थानं बहिणीनं या ठिकाणी आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणून आशीर्वाद मागण्यासाठी जिल्हा परिषद मैदानावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते. मला त्या दिवशी जीवाची घालमेल होत होती. मला साहेबांनी 11 वाजताचा टायमिंग दिला होता सभेचा. मी सगळ्या कार्यकर्त्यांना, सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी 11 वाजता जिल्हा परिषद मैदानावर उपस्थित राहण्यास सांगितलं. परंतु काही अडचणी तांत्रिक आल्या, हेलिकॉप्टर वेळेवर उपस्थित होऊ शकलं नाही आणि येण्यासाठी 11 ते दुपारी 3:30 वाजता साहेबांचं आगमन झालं. मी तर उदगीरकरांचे मनापासून आभार व्यक्त करेन. हा पहिला महाराष्ट्रातला कार्यकर्ता असेल, पहिला उदगीर मधला समाज बांधव, उदगीर मधला प्रत्येक शिवसैनिक असेल की 11 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची प्रतीक्षा करत आपण त्या ठिकाणी मला सहकार्य केलं. आणि एकनाथ शिंदे साहेबांची सभा तुम्हाला आश्वासित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे वचन देऊन गेलेले आहे. काय काय सांगितलं तुम्हाला? मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो गिरीश भाऊ की या उदगीरला
पिण्याचं पाणी सुधाकर भालेरावनं आणून सुद्धा एका एका कुटुंबाला एका एका व्यक्तीच्या पाठीमागे 135 लिटर पाणी त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं. तुमच्या घरात जेवढे माणसं आहेत 135 लिटरच्या हिशोबाने जर हिशोब केला घ्याय का पाणी 8 दिवसाला आणि टॅक्स 3,000 रुपये. हा टॅक्स कमी झाला पाहिजे का नाही? कमी झाला पाहिजे का नाही? इमानदारीनं सांगतो, साहेबांनी म्हटलं की अरे गोरगरिबांना तुम्ही पिण्याचं पाण्याच्या वाटी काही सोनं पाठवता का? तुम्ही 3,000 रुपये चुकीच्या पद्धतीनं टॅक्स लावून वसूल करताय. काय आमच्या गोरगरिबाची थट्टा करताय? इमानदारीनं तुम्हाला मी या ठिकाणी वचन द्यायला आलो की 100% तुम्हाला पिण्याचं पाण्याचा टॅक्स कमी करून घेतल्याशिवाय राहणार नाही. हे वचन या ठिकाणी शेवटच्या दिवशी द्यायला आलं. एवढंच नाही की अनेक लोकांना उदगीरमध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना, मोठी लोकांना ठीक आहे, परंतु ज्या गोरगरिबाचे घर आहेत, विशेष करून अशोकनगर असेल, फुलेनगर असेल, तुमचं चर्च रोड असेल, अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या गोरगरिबांच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी त्यांचे घर पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी राहत आहेत, परंतु ते आजतागायत त्यांच्या नावावर कबाले झालेले नाहीत. म्हणून त्यांना घरकुल योजना मिळत नाही. मी तुम्हाला रात्रीचा दिवस करेन. तुम्ही म्हणाल की भालेराव साहेब आता काय तुम्ही आमदार आहेत का? इमानदारीनं सांगतो, मी आमदाराच्या बापाचा बाप आहे, काळजी करू नका. 2 वेळेस मला तुम्ही आमदार केलेला आहे. त्यामुळं कायदा काय आणि कायद्याच्या भूमिका काय, प्रशासन काय, हे निश्चित रूपानं मी उकळून प्यायलेलो आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या घराचे कबाले करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हे वचन तुम्हाला या ठिकाणी मी द्यायला आलेलो आहे. एवढंच नाही, तुमची दिशाभूल करण्याचं काम ही बदमाश यंत्रणा कशा पद्धतीनं करते बघा. उदगीरमध्ये एकमेव जिल्हा परिषदेचं मैदान होतं. ते जिल्हा परिषदेचं मैदान हडप करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मी कालच एक पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद मैदान वाचवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. सर्वात मोठं एकच ओपन स्पेस आपल्यासाठी जे ओपन जागा आहे, ती जागा सुद्धा काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची दिशाभूल केली. काही लोकांनी सांगितलं, गिरीश भाऊ तर भरपूर बोलतात, मी बोलतो जरा थांबा. तुमच्या म्हणण्यानुसार सगळा भ्रष्टाचाराचा उत्माट माजलेला आहे. एकमेव बहादर गिरीश भाऊ या ठिकाणी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला आलेला आहे. टाळ्या वाजून आशीर्वाद त्यांना शुभेच्छा द्या. खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचं जे मैदान आहे, हे मैदान संस्थेला एका पुढे भविष्यामध्ये देण्यासाठी आणि त्या क्रीडा प्रेमीला फसवण्याची, शिकार करण्याची ही डावपेचाची रणनीती मी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहित नसलं तर माहिती करून घ्या. उदगीरला मी आमदार असताना 2009ला पहिल्या वेळेस या तळवेसमध्ये तळवेसमध्ये जी तळ्याची जागा आहे त्या ठिकाणी 11 एकर जमीन तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना मी सुपूर्द केलेली आहे. त्यावेळेचे तत्कालीन उपजिल्हा अधिकारी लतीफ पठाण साहेब होते. त्या ठिकाणी सीओ, सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना बोलावून घेतलं. 11 एकर जमीन. उदगीरकरांनो हे ऐकून घ्या. कुणी जर ऐकत नसाल तर माझं लाईव्ह चालू आहे, तुम्ही बघा. माझ्या आईची शपथ, मी खोटं बोलत नाही. आज वेळ अमावस्याचा दिवस आहे. जर उदगीरकरांना जर तुम्हाला थोडी जरी काळजी असेल, उदगीर भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल, उदगीर भय मुक्त करायचा असेल, तर सुधाकर भालेरावच्या पाठीमागे फक्त आशीर्वाद द्या. मला लढण्यासाठी, मला तुमचा आवाज उठवण्यासाठी, या नगरपालिकेतला भोंगळ कारभार, हा भ्रष्टाचार खतम करण्यासाठी मला या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देण्याची ही शेवटची वेळ आहे. आज शेवटची रात्र आहे. उद्या सकाळी तुम्हाला सकाळी उठल्यापासून मतदान करायचं आहे. ॲडव्होकेट खादीवाले ताई या ठिकाणी आपली उमेदवार आहे. या बहादर सुशिक्षित उमेदवाराला तुम्ही या ठिकाणी मतदान करून विजयी करावं, यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. जोपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं काही लोक काम करतात. कुणी म्हणतात ह्या जातीचा
कुणी म्हणतात त्या धर्माचा आहे, तू कुणी म्हणतात त्या पंथाचा आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी जात विचारली नाही, कधी धर्म विचारला नाही, कधी पंथ विचारला नाही, परंतु निवडणुकीचा अधिकार कुणाला दिलाय? अरे अध्यात्मामध्ये साधू संत म्हणतात की दानातलं दान पवित्र दान काय आहे, तर ते दानातलं दान पवित्र दान म्हणजे अन्नदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे, देहदान आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक अश्वदान आहेत, हस्तिदान आहे, असे अनेक दानाचे प्रकार आहेत. परंतु त्याच्यातलं जर खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जतन करणारं सर्वात मोठं शस्त्र आणि हत्यार जर कोणतं असेल आणि ते सर्वात मोठं जर पवित्र दान काय असेल तर त्याचं नाव काय? काय नाव आहे? अरे जोरात सांगा, काय नाव आहे? मतदान आहे. आणि हे जर मतदान जर आपण आपल्यासाठी रक्षणार्थ सेवा करणाऱ्या जर बहादर कार्यकर्त्याला, बहादर जर वाघिणीला जर तुम्ही जर उद्या धनुष्यबाणावर जर मतदान करून जर आशीर्वाद जर दिला, आई शपथ तुम्हाला मी सांगतो, आमची ही खादीवाली ताई अशी हुशार महिला आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. किती बिचारी त्या कुटुंबामध्ये जन्माला आली, अत्यंत आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ज्या वस्तीमध्ये आपला बाप राहिला, ज्या वस्तीमध्ये आपले कुटुंब राहते, त्याच वस्तीमध्ये राहताना माय का कुठं गेला दुसरीकडे परिवर्तन करून? अनेक लोक मोठी झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे 1-1, 2-2 एकरचे बंगले बांधून त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना त्रास देऊन जागे मोठे करून बांधकाम करून राहतात. परंतु ह्या माऊलीनं आहे त्या गल्लीमध्ये दरवाजाच्या समोर पार्किंगला सुद्धा गाडीला जागा नाही, परंतु ही बिचारी उठून उभा टाक माय त्या ठिकाणी त्या चर्च रोडला राहते. ही बिचारी रात्रीचा दिवस करेल. मला तर त्या ठिकाणी रात्री मला सांगितली ताईनं, म्हणे साहेब त्या ठिकाणी चर्च रोडच्या काही कुटुंबाला घरात बाथरूमच नाही. बाथरूम म्हणजे शौचालय. या बऱ्याच कुटुंबाला, ज्या गोरगरिबाच्या घरात शौचालय आजपर्यंत नाही. अरे लिंबोटीचं पाणी या ठिकाणी आणलंय. प्रत्येक कुटुंबाला 135 लिटरची पाण्याची योजना मंजूर झाली, म्हणून या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईन सुद्धा मंजूर झाली पासआउट करण्यासाठी. ज्या घरात कुटुंबामध्ये शौचालय आहे त्या शौचालयाची घाण त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबाच्या घरामध्ये तिथं एखादा शोषखड्डा करून तीच संडासची घाण तिथं जर मुरत असेल आणि त्याचंच पाणी तुमच्या बाजूच्या बोरमध्ये जर विलीन होत असेल आणि त्याच्यामुळे जर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असेल तर त्यासाठी म्हणून अंडरग्राऊंड ड्रेनेजची पासआउट लाईन मंजूर झाली. परंतु हे बदमाश संडास सुद्धा खायला लागले. मी अनेक गोष्टी बघितल्या. भ्रष्टाचारामध्ये कोणी रोड खाल्ला म्हणतात, रोडमध्ये म्हणजे सिमेंट रेती काय कमी टाकून खाल्लं म्हणतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टीने वेगवेगळा भ्रष्टाचार खाल्ला म्हणतात, केला म्हणतात. परंतु हे बदमाश संडास खायला लागलं, हे नवीनच भ्रष्टाचार सुरू झाला. अरे आता हे काही बाजूला घर आहे, हे श्री देशपांडे साहेबांच्या कोचिंग क्लासेसच्या वरी काही बाथरूम असतील, त्या बाथरूम मधलं जे शौचालय आहे त्या शौचालयातली घाण कुण्या ठिकाणी त्यांचा पासआउट आहे, कुठं त्यांचा आउटलेट आहे, कुठल्या इंजिनियरने तुमच्या दारात येऊन विचारलंय का? त्या ठिकाणी कशा पद्धतीने ती घाण घरातली बाहेर काढायची आहे, बाहेरची घाण कशा पद्धतीने त्या पाईपलाईन जाईल, कुण्या ठिकाणी सिवरेज टँक होणार आहे, कुणाच्या बापाला कुणाचा पत्ता, एकाचा पत्ता एकाला नाही. कुठूनही पाईप खोदायला लागलं, कुणाच्याही दरवाजाच्या समोर खड्डा खोदून पाईप आतरायला लागलं. तुम्ही बोगस बिल उचलून खाणार असाल, संडासच्या पाईपातून संडास जाणारे पाईप सुद्धा जर तुम्ही बोगस पद्धतीने जर करत असाल, इमानदारीने तुम्हाला त्या संडासच्या पाईपवर उभा टाकून तुमचा संडास नाही बाहेर काढला तर मला विचारा. अजिबात काळजी करू नका, उदगीर करायला फसवण्याचं पाप करू नका. मी अधिकाऱ्याला सुद्धा सांगून ठेवतो, आता आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नगर विकास खात्याचे मंत्री आहेत आणि उदगीरकरांना प्रश्न आहे, अरे भालेराव साहेब तुमचे उमेदवार जर निवडून आले तर मग आम्ही काय करायचं? काही काळजी करू नका, कोणी बी तिस्माल खान निवडून येऊ द्या, जोपर्यंत आम्ही साहेबाला सांगणार नाही तोपर्यंत चांगला विकास तुमच्या समोर दिसून येणार नाही. नाहीतर हे भ्रष्टाचार करून तुम्हाला गिळण करत केल्याशिवाय राहणार नाही आणि ती नगरपालिका भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याशिवाय राहणार नाही. हेच तुम्हाला मी या ठिकाणी सांगायला आलोय. विचार करा. अरे एकाची सुद्धा घरकुल योजना मंजूर होत नाही.
का होत नाही? कारण त्याचं नियोजन नाही. काही लोक तरी उमेदवाऱ्या वाटण्यामध्ये एवढे गब्बर निघाले. कोणी म्हणते तिकीटच मी दिला, कोणी म्हणते तुला तिकीट मिळणार गेल तर आत्महत्या करतो. किती फसवतावर चोरानं, कुणा कोणाची दिशाभूल करताय. अरे तिकीट देणारे वेगळी रणनीती असते, फक्त इथं तुम्ही विलन होऊन लोकाला फसवताय. मी तिकीट आणलो, मी तिकीट आणून दिलो. किती वर्ष तुमचं गुणगान गायचं रे खोटारड्यानं. कधीतरी लेकरा बाळा जन्म घातला, आई वडिलाला जन्माला घातलंय. खा आई वडिलाची शपथ, कुणाला इमानदारीने कुणाचं तिकीट दिला ते याद करा. किती खोटे बोलाल, कुठं पाप फेडाल. साला एक दिवस जन्माला आला तर मरणार का ना? किती दिवस बैमानगी करणार आहोत, किती लोकाला दिशाभूल करणार आहोत. जे आहे ते सत्य सांगत चला. कधीच तुम्हाला देव कमी पडणार नाही. परंतु हे पाप केलं तर सत्यानाश झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. जनतेला फसवताय तुम्ही, उदगीरकरांना फसवताय. अरे आमच्या काही नेत्यांना सुद्धा काही नेत्यांनी फसवलं. काळजीच करू नका म्हणे तुम्हाला आम्ही तिकीट देतो, नाही मिळालं तर आत्महत्या करतो. कर ना मग आता. किती लबाड बोलतो. शिकाऱ्याची अवलाद, माणसाची अवलाद असताना शिकारी कसं व्हावं रे? किती दिवस वयाचा तरी विचार करा. घरी कुणाला फसवतात. मी फसवून घेतलेल्या माणसाने विचार करा. मोठमोठी नेते फसवून घेतलेले, आता फसवलेल्या लोकांनी याद राखा. सावध व्हा. रात्रीचा दिवस करा, पण ह्या खोटारड्याला दूर करा. पहिला हद्दपार करा. हद्दपार. भ्रष्टाचारी लोकांना हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं उदगीरचा सर्वांगीण विकास हवा असेल, इमानदारीनं काय काय लोकांनी भ्रष्टाचार केलाय, काय काय केलाय, आता मी मालिकाच काढणार आहे. काही चिंता करू नका. मला फक्त उदगीरला मी एवढं तळमळ का करतो. बरेच लोक म्हणायला लागलेत साहेब स्वतःच्या निवडणुकीत एवढं कधी मेहनत घेतले नाहीत, परंतु आता का मेहनत घ्यायला लागल्यात. अरे सुधाकर भालेराव जर मेला ना, तर मेल्यानंतर त्याचं मड उदगीरला येणार आहे आणि माझी अंतिम यात्रा इथं संपणार आहे. काही लोक व्यापारी म्हणून आलेत, कुठून खाऊन उठून जायला आलेले आहेत. इथं येथील व्यापारी, जसं इंग्रजांनी भारत देशावर व्यापारी म्हणून आले आणि इंग्रजांनी इथं कब्जा केला, अशा पद्धतीनं 200 वर्ष राज्य केले. अशाच पद्धतीने हे बदमाश लोक या ठिकाणी तुम्हाला फसवण्याचं काम करत आहेत आणि इथं लुटण्याचं काम करत आहेत. मी अजिबात या ठिकाणी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला मी अजूनही सांगतो, फक्त तुमच्यासाठी. तुम्ही मला सांगा, मी तुमचं पाहिजे ते ऐकेन, परंतु ह्या लबाडाचं मात्र ऐकणार नाही. आणि हे जर खरा न्याय जर तुम्हाला मिळवून द्यायचा असेल, जर सुशिक्षित बेरोजगाराला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. वाढतं शहर आहे, तरुणीला या ठिकाणी एमपीएससी यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेचं केंद्र निर्माण झालं पाहिजे. मी इमानदारीने सांगतो, स्पर्धा केंद्र या ठिकाणी विद्यार्थी काही पुण्याला जातात, काही मुंबईला जातात, काही दिल्लीला जातात. जे हुशार विद्यार्थी, उदगीरचे जेवढे काही हुशार तरुणी विद्यार्थिनी आहेत, ते आपल्या पुढील शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षासाठी या ठिकाणी पुण्याला जातात आणि ती परवडत नाही. मी इमानदारीने सांगतो, काही करेल, परंतु या ठिकाणी स्पर्धा केंद्र या ठिकाणी निर्माण करेल आणि तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा केंद्र 100% अभ्यासासाठी उपस्थित करून, चांगले शिक्षक प्राध्यापक उपस्थित करून तुम्हाला दर्जेदार शिक्षण सुद्धा घेण्यासाठी मी प्रयत्न करेन. ज्या विद्यार्थिनीला काही जर या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे, मी तर मुसलमान समाजाच्या 100 मुलीला त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करून दिलं होतं. ते अजून हॉस्टेल निर्माण झालं नाही. मला वाटतं जिल्हा परिषदेच्या शाळेवर एक उर्दू मीडियम स्कूल आणि मराठी मीडियम स्कूल, त्या बदमाशांनी शाळा हाकलली जागा हडप करण्यासाठी, त्या ठिकाणी व्यापारी धंदा करण्यासाठी. मोक्याची जागा उदगीरची आहे. जिल्हा परिषदेची शाळा दुसऱ्या तालुक्यामध्ये गेली म्हणे, ती शाळा सुद्धा परत उदगीरला आली पाहिजे. हा प्रयत्न केला पाहिजे का नाही तुम्हाला विचारतो. आपली शाळा बाहेर गेली पाहिजे का उदगीरमध्ये राहिली पाहिजे का नाही? गरीबाचे विद्यार्थी सरकारी शाळेत शिकतात का नाही? जर मोठ्या जर शाळा असतील, पैसे घेऊन जर शाळा चालवत असतील, त्याचा काय आपल्याला फायदा आहे? ते मोठ्याचे लेकरं जातील, ते पैसे भरतील, ते शिकतील, परंतु गरीबाच्या लेकरांना कुठं शिकावं? त्याला काय माध्यम आहे? सरकारी शाळा. आणि ही सरकारी शाळा पळवली जागा हडप करण्यासाठी. अरे एवढंच नाही, बाजूला या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये सकाळी रक्त तपासायला, शुगर टेस्ट करायला किती लोकांची लाईन लागते.
कुठलीच यंत्रणा नाही. मी आमदार असताना 200 बेडचं हॉस्पिटल आणलं, ट्रामा केअर सेंटरची बिल्डिंग त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवली, फक्त बिल्डिंगी बांधून तयार आहे. 182 स्टाफची मंजुरी करून घेतली होती, त्या ठिकाणी कधी आवाज उठवला नाही 72 लोकप्रतिनिधींनी, त्या ठिकाणी कधी स्टाफ मंजूर करून घेतला नाही. मात्र भ्रष्टाचाराचं पुरण त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं. एवढंच नाही, माझ्या काळात नॅशनल हायवे माझ्या काळात काय नाही केलं मी मला सांगा. परंतु माझ्या कधीच विचारात आलं नाही, मी केलेलं कधी कुणाला सांगितलं नाही, ही माझी चूक आहे. खरंच मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी म्हटलं, साहेब हे नॅशनल हायवे तुम्ही कधी न होणारे केले, लातूरला जायला एवढा वेळ लागत होता, कंबरा दुखत होत्या, कितीतरी लोकांचे अपघात होते, ते तुम्ही नॅशनल हायवे लातूरला जाणारा केला, इकडे हैदराबादला जाणारा केला, इकडे जळकोटहून नांदेडला जाणारा केला, इकडे देगलूरला जाणारा, आता तोच रस्ता आहे, अजून पुढचा झाला नाही आणि तो अजून केला नाही. माझ्या हाताने बस स्टँड केलं, मग उद्घाटन भूमिपूजन, अजून ते बस स्टँड केलं नाही. हो भाद्रानं, इमानदारीने विचार करा, केलाय का ते बस स्टँड? हे सार्वजनिक काम आहे. कुठल्या त्या ठिकाणी फक्त एक काम केलंय बघा बिचाऱ्यानं, एक पोलीस स्टेशनची इमारत त्याच्या काळातली आहे आणि एक गेस्ट हाऊस. गेस्ट हाऊस कशाला? हा बहादर लातूरला होता, इकडं आला की झोपायला. अशा पद्धतीचा जर विकास, आणि सगळेच म्हणतात, सगळे एकत्रित विकासाचा भाऊ म्हण, विकासाचा भाऊ, विकास रत्न. अरे कसला विकास आहे रे सांग? जाहीर चौकामध्ये येऊन की सुधाकर भालेरावच्या काळात झालेली कामं, 3 उड्डाण पुला सुधाकर भालेरावच्या काळात, नॅशनल हायवे सुधाकर भालेरावच्या काळात, लिंबोटीचं पाणी सुधाकर भालेरावच्या काळात, 200 बेडचं हॉस्पिटल सुधाकर भालेरावच्या काळात, ट्रामा केअर सेंटर हॉस्पिटलची बिल्डिंग सुधाकर भालेरावच्या काळात, शहरातले रस्ते दर्जेदार सुधाकर भालेरावच्या काळामध्ये. काय केलाय रे तू? 2-3 बिल्डिंग. पहिलं काय होतं माहित आहे? ग्रामीण भागामध्ये जे गोर म्हणजे गावं राहतात ना, मग मोठमोठे जे काही गावातले आमचे पाटील कुणी निवडणुकीला थांबला, आमच्या गोरगरिबाचे दलित वस्तीमध्ये, मातंग वस्ती, बौद्ध वस्ती जिथं असेल तिथे येऊन ते भाषणामध्ये सांगत, हे काळजी करू नका, तुम्हाला हे समाज मंदिर बनवून देतो, जा तुम्ही मतदान करा. आमची बी खुश. राईट, पाटलांनी सांगितलंय समाज मंदिर बनवून देतात, चला मतदान करा. आता हा बाबा झालाय पाटील आणि आम्ही झाला मागणारे. याने म्हणते तुम्हाला हे भवन देतो, लिंगायत भवन देतो, कुठे म्हणते मराठा भवन देतो, कुठे म्हणते रेड्डी भवन देतो. अरे ही कसली जातीयता निर्माण केली? आणि कुठे आहे लिंगायत भवन? महाराजांना फसवलाय, तो फसवलाय. ते लिंगायत भवन कुठल्या जागेत आहे? श्री गुरु हावगी स्वामी ट्रस्टच्या जागेत आहे. ते श्री गुरु हावगी स्वामीच्या ट्रस्टच्या जागेत असलेलं लिंगायत भवन हे लिंगायत समाजाचं होऊ शकते का? सांगा, तुम्ही होऊ शकतं का? माझं आव्हान आहे लिंगायत समाजाच्या सर्वच नेत्यांना. अरे सरकारी जागेवर तुम्ही जर बनवून दिला असतात, एखादी जागा उपलब्ध करून दिला असतात आणि ते जर लिंगायत भवन म्हटलं असतं तर मी इमानदारने तुमची पाठ थापिटली असती की दिलायच बाबा म्हणून. अरे ते ट्रस्टची जागा आहे, कधीच तुझ्या बापाची होऊ शकत नाही. त्या समाजाच्या नावानं दिशाभूल करू नका. विनाकारण समाजाला फसवण्याचं पाप करताय. कुठे फेडसाल रे हे? त्या महाराजांना, साधू संतांना सुद्धा कुठेतरी फसवाव का? लिंगायत भवन आहे म्हणून सांगायचं होता श्री गुरु हावगी स्वामीला ट्रस्टला दिला म्हणून चाललं असतं. म्हणजे दुय्यांगी तलवार, इधर से भी मार उधर से भी मार, इकडून बी खान तिकडून बी खान. कुठं कुठं खाणार आहे? साधू संताला बी लुटून खाणार आहेस का? किती लबाड बोलायचं रे? लबाड बोलण्याची बी हद्द राहते. विचार करा, सावध व्हा, रात्रीचा दिवस करा. मी प्रत्येक मतदाराला मी विनंती करणार आहे. मी पण भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार होतो, त्यावेळेस काही नगरसेवक ह्या ठिकाणी उभा केलो, नगरपालिका सुद्धा आणलो. काही लोक पडल्यावर त्या बदमाशाला मी नगरसेवक केलो, काहीतरी चांगलं काम करतील म्हणून. मस्त लुटायचं काम केलं आणि आता पुन्हा म्हणालात मला निवडून द्या. घ्या डोंबला आता निवडून, करा कुठून खाऊन उठून जा पुन्हा परत. काय केलं सांगा तुम्ही? एखादी काम सांगा की 100% हे मी काम केलं म्हणून. लबाड बोलायचं काम. आणि सगळे उमेदवार एकाची वाट लावली आहे पैसे घालून. अरे मायच्या नो इमानदार 2दा आमदार झाला आई शपथ.
माझी जन्म देणारी आई जिवंत नाही. मला तुम्हाला खरं सांगतो मी, निवडणूक सुरू झाली की हे बदमाश काही लोक गोरगरिबाच्या लेकराला दारू पाजतात. आणि विशेष करून एखादे मी हॉस्टेलला होतो ताई, श्री महेश विद्यालयामध्ये हॉस्टेलला होतो आणि शिरूर ताजबंदला. आणि त्या हॉस्टेलमध्ये असताना माझ्या वर्गामध्ये 3 पोरं होतो आम्ही. कधी त्यानं मार्क जास्त घ्यायचा पर्सेंटेज, कधी मी घ्यायचो, कधी दुसरा घ्यायचा. आमची तिघाची चढावड होती कोण मार्क जास्त घेते म्हणून. परंतु आमच्या दोघांपेक्षा सुद्धा एक पोरगा एवढा हुशार होता. आणि तो हुशार पोरगा आम्हाला वाटायचं की हे भविष्यामध्ये कमीत कमी कलेक्टर होईल अशी अपेक्षा होती आम्हाला. परंतु योगायोगानं ह्या निवडणुका लागल्या राजकीय. आणि ह्या निवडणुका लागल्यानंतर त्या ठिकाणी काही हे बदमाश ह्यांना पुन्हा 5 वर्ष कोणी दिसणार बरं. परंतु ह्या 8 दिवसामध्ये कुणाच्या घरचं पोरग दारू पितंय त्याला पहिलं दारू पाहिजे. आणि जर पित नसेल, समजा त्या पोराला जर समजा पहिल्यांदा 18 वर्षाचं मतदानाचा अधिकार मिळावा, 18 वर्षाचं व्हावं आणि त्याला मतदानाचा अधिकार मिळावा, ती येडं होऊन फिरते रोज. 18 वर्षाचं पोरग, मला मतदानाचा अधिकार मिळालाय, आता मी मतदान कुणाला करणार. कुण्या बी पार्टीचं माणूस आलं की त्या पार्टीच्या सोबतच दिसणार त्यानं. का? त्याला त्या मतदान करायचा एक छंद आणि त्याची आवड निर्माण झालेली असते. परंतु हे भाडकाऊ काय करतात राजकारणी, बरोबर टिपतात कोण कोण कोणाला मतदान. हे तरुण पोराला मतदान मिळालं चल काय पाहिजे, मग हे पोरं दोघं तिघं जमतात. आणि त्याच्यामध्ये तो माझा मित्र हुशार जो होता ना, त्याला त्या पोरामध्ये सवय लागली फुकट इलेक्शन मध्ये दारू वाटली. आई वडिलाला एकुलता एक मुलगा होता, एकुलता एक, अत्यंत हुशार पोरगा. परंतु त्या राजकीय परिस्थितीमध्ये फुकट दारू मिळाल्यामुळं त्यानं त्या दिवशी प्यायला पोराबरोबर सुरू केलं. आणि सुरू केल्यानंतर इमानदारीनं सांगतो, पुन्हा नंतर तो पोरगा 18 वर्षाचा तरुण पोरगा पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला म्हणून त्याला फुकट दारू मिळाली. ह्या बदमाशांनी दारू दिल्यामुळं त्याची सवय लागली आणि त्या दारूमध्ये त्याचा अंत झाला. आणि त्या अंत झाल्यानंतर मला एक वेळेस तो कधी माझ्या घरी यायचा, मी त्याच्या घरी जायचो. त्यांच्या आईवडिलाची माझी सगळी चांगली परिचय होती. मी त्याच्या घरी गेलो एकदा, म्हणे काय झालं, कशामुळे असा झाला. तर त्या आईवडिलांनी रडून सांगितलं, माय काय करावं. आणि निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये त्या पोराच्या संगतीनं लागून मतदानाचा अधिकार मिळाला आणि प्यायला सुरुवात केला. त्याच्या जे दारूची सवय लागली त्याच्यापासून जे त्याची सवय पुन्हा जी मोडली नाही, शेवटच झाला म्हणून रडायला लागली. इमानदारीने मी अंतकरणातून सांगतो, मी 2 वेळा मला तुम्ही आमदार केले, आईची शपथ घेऊन सांगतो. मी त्या दिवशी ठरवलं, माझ्या काही त्यावेळेच्या पक्षातल्या भाजपच्या लोकांनी म्हटलं की दारू पाजवा मतदान मिळते, दारू पाजवा मतदान मिळते. हे तुला अरे पडलो तरी चालेल, परंतु एखाद्या गरीबाचं लेकरू त्या ठिकाणी झेर पाजून जर त्याला कायमचा आयुष्य उद्ध्वस्त करायचा असेल आणि त्याचं मतदान जर मला घ्यायचं असेल, मतदान नाही मिळालं तरी चालेल, पडलो तरी चालेल, परंतु त्याला दारू पाजणार नाही ही शपथ घेतली. या उदागीर बाबाच्या वस्तीमध्ये, खाजा बादशाच्या वस्तीमध्ये मी जर हे चुकीचं बोलत असेल तर उद्याच माझं निधन झालं तरी चालेल, परंतु इमानदारीनं 2 वेळा मला तुम्ही आशीर्वाद दिला. आई शपथ मी त्या ठिकाणी दारू पाजली नाही. अरे काय पाप आहे, काय विचार आहेत तुमचे. अरे हे निवडणूक कशासाठी आहे? ही निवडणूक रक्षणार्थ आहे. ही निवडणूक आजची उद्या जे मतदान होणार आहे, उदगीरच्या नागरिकांनो, मतदार बंधू भगिनीनो, तुम्ही जिथून ऐकत असाल सुधाकर भालेरावला, तुमच्या आईवडिलाची शपथ तुम्हाला आहे, माझ्या आईवडिलाची शपथ मला आहे. ही निवडणूक देश चालवण्याची नाही, ही निवडणूक राज्य चालवण्याची नाही. ही निवडणूक कशाची आहे? अरे तुम्ही ज्या घरात राहताय त्या घराच्या समोरचं गटार, तुमच्या घराच्या समोरचा रस्ता, त्या गटाराची स्वच्छता, तुमच्या घराच्या समोरचा रस्ता स्वच्छ असला पाहिजे, हागंदारी मुक्त गाव असलं पाहिजे. आजही चर्च रोडला काही भगिनी घरात संडास बाथरूम नाही म्हणून जर रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी जर आपला विधी पार पाडत असतील तर तुमच्या जिंदगीला. मी तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करेन, तुमचं फक्त मत धनुष्यबाणाला उद्या सकाळी वळवा. कुठला जात बघू नका, कुठला धर्म बघू नका, कुठला पंथ बघू नका, कुठला नातं बघू नका, कुठला मित्र बघू नका, कुठलं गोंधनगोत बघू नका. फक्त तुम्ही जर धनुष्यबाणाकडे हात वळून पहिलं बटन दाबा आणि खादेवादी मॅडमला निवडून द्या. कधीच तुमचे उपकार मी विसरू शकणार नाही.
आणि जे उदगीरला जे पाणी पाजलेलं आहे ते सुधाकर भालेरावची देण आहे. अरे मेलेल्या मैताला माड्यावर पाणी पाजवायची संस्कृती आहे. गाडीत पुरायचं असेल तर गाडीत पुरत असताना पाणी पाजवा म्हणतात आणि ही पद्धत असेल आणि अशा पद्धतीने मेलेल्या मड पाणी पित नाही. परंतु जर माणूस संस्कृतीनं मेलेल्या मड्याच्या तोंडात पाणी पाजू द्या म्हणतात. आणि मी तुमच्या जिवंत आत्म्याला पाणी पाजवायला लिंबोटीचं पाणी उदगीरला आणून दिलं. काय पाप केला रे? मी हात जोडून विनंती करतो माझ्या मतदार बंधू भगिनीनो, या ॲडव्होकेट खादीवाले ताईला उद्याचं पवित्र मतदान तुम्ही करून विजयी करा. तुमचे उपकार तुमचे आई वडील सुद्धा फेडू शकणार नाहीत. तुमच्या आई वडिलांचा पुण्यस्मरण करून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. जिथं असाल तिथं तुम्ही ऐकत असाल, जिथून तुम्ही बघत असाल, एक वेळेस छातीची ढाल करा, विचाराचा मेंदू तेज करा आणि धनुष्यमानाला विजयी करा. एकदम ट्रान्सपरन्सी असलेला आपला एकनाथ शिंदे लाडका भाऊ, लाडक्या भावाचा पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवतोय म्हणून घसा ओरडून तुम्हाला विनंती करतोय. मला फक्त 2-4 तरी माझी माणसं त्या ठिकाणी चांगली विचाराची माणसं त्या नगरपालिकेमध्ये त्या भ्रष्टाचाराला संपवण्यासाठी माझी निवडून आली पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतोय. माझी बरीच माणसं या ठिकाणी निवडून येणार आहेत. ते निकालानंतर कळेल काय केला ते मला माहिती नाही. परंतु गोरगरिबांची थट्टा किती आहे. अरे स्वच्छता अभियानामध्ये आमच्या गोरगरीब झोपडपट्टीतल्या महिला या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यांना जवळपास 22,000 रुपये पगार आहे. हे भाडखाऊ किती खातात आणि किती देतात? कुणी आहेत काय तर सफाई करणाऱ्या महिला किती देतात? माय हा घाबरू नको. कोण हा बघा किती महिन्याला मिळतंय. अरे घाण खाणाऱ्यानो 7 महिने झालं त्या महिलेनं स्वच्छता अभियानामध्ये तुमचं या ठिकाणी काम करते. 18,000 ते 22,000 रुपये पगार उचलतात त्यांच्या नावावर आणि त्याला 7-7 महिने पगार देत नाही. आणि ते देऊन बी किती 9,000. शरम वाटली पाहिजे. कसं शहर सुंदर होईल, कसं स्वच्छ दिसेल विचार करा. अत्यंत कमी वेळामध्ये तुम्ही मला या ठिकाणी शिवसेना पक्षामधून फार ताकद दिली आहे, कमी नाही. माझ्या शिवसैनिक उमेदवारांनो, तुम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा मस्ती करायची नाही आणि नाही निवडून आलं तरी काळजी करायची नाही. एकनाथ शिंदे साहेबांसारखा भाऊ आपल्या पाठीशी आहे आणि निश्चित रूपाने मला विश्वास आहे की उदगीरच्या जनतेमध्ये आणि ज्या विरोधकांच्या पायाखालची माती घसरलेली आहे. सैराट पिक्चर बघितला का? सैराट असले झाल्यात बदमाश, येड लागलंय जीवाला भाऊ. आणि अशा पद्धतीनं हे सैराट होऊन फिरायला लागल्यात. परंतु या ठिकाणी काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बनवाबनवी करायला लागल्यात. अरे काय नाही केलं मुस्लिम समाजासाठी सुद्धा. मी या ठिकाणी उर्दू प्रायमरीचे स्कूल आले, या ठिकाणी 100 मुलीचं हॉस्टेल झालं आणि या ठिकाणी जेवढं मुस्लिम समाजाला सुद्धा वाटतंय की बाबा कसं आम्ही हिंदुत्वाच्या विचाराला कसं द्यावं. अरे हिंदुत्व जे जे काही धर्म असेल, जे जे काही कर्म असतील त्या धर्म प्रचारकाला काम करू द्या. परंतु हे गटार स्वच्छ साफ करण्याची निवडणूक आहे आणि ह्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याची निवडणूक आहे. म्हणून जर सर्वांनी मिळून, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कोणता असेल नसेल, प्रत्येकाने तुम्ही विचार केला की उदगीरचा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त करायचा असेल तर एकच पर्याय तुमच्या समोर उभा आहे, तो म्हणजे धनुष्यबाण. शिवसेना पक्ष, एकच लक्षण शिवसेना पक्ष. जर तुम्ही आशीर्वाद देणार असाल आणि जर खरंच या ठिकाणी जर तुमच्या आशीर्वादाची पोचपावती म्हणून मला या ठिकाणी जर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलात तर निश्चितच तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. मला कोणावर टीका करायची नाही. कोण कुठल्या राजकारणात पक्षात काम करतोय बिंदास करा, आमचं काय देणं घेणं नाही. आम्ही बी राजकारणात काम करतो. याचा अर्थ असा नाही कुठल्याही राजकारणी पक्षाचा माणूस तुमचा भ्रष्टाचार करा म्हणून तुम्हाला निवडून देत नाही. परंतु तुम्ही जर भ्रष्टाचार जर केला असेल तर आमच्या जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी विचार केला पाहिजे. हा चोराचा अड्डा, 420चा अड्डा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं वचन घेऊन मी रस्त्यावरची लढाई लढायला लागलोय. उदगीरकरांनी जर मला तुम्ही साथ दिली 100% तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक माझ्या लक्षात आलं, काही लोक झाडे जगवा, झाडे लावा असा काही नियम सरकारच्या माध्यमातून पाळला जातो. अरे झाड किती वर्षाचं लावायला पाहिजे?
रमाताई झाड किती वर्षाचं लावायला पाहिजे? हा, आमच्या शिवाजीराव आला 4-6 महिन्याचं 25 वर्षाचं झाड लावतात का रे? कुणाच्या बापाने सांगितलं होतं? आम्ही बघितलं हा? ह्या डिवायडर मध्ये खाली सिमेंट कॉन्क्रीट आहे, इकडून सिमेंट कॉन्क्रीटची पर्दी आहे आणि मध्ये 25 वर्षाचं झाड आहे. आता त्याच्या मुळा कुठं जातील रे बाबा? कुठला कृषी विद्यापीठाचा एखादी कुणी जर तज्ञ असेल त्याने इमानदारीने यावं आणि सांगावं की ह्याच्या मुळा जातील कुठं आणि हे झाड वाचल कसं. अरे भौगोलिक दृष्टिकोनातून मराठवाड्याचा जर आम्ही विचार केला तर मराठवाड्यामध्ये भूगर्भाच्या पोटातलं जेवढं पाणी आहे त्याचा आपण उपसा केलाय. जमिनीचं तापमान उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे आणि इथल्या आमच्या गोरगरिबाला, आमच्या अशोकनगर मधल्या गोरगरिबाला जर पाण्याचा साठा करावा म्हटलं, 200 लिटर बॅलर जर भरून ठेवायचं म्हटलं तर हे बदमासं पाणी देईना गेलं. आणि हे झाड 25 वर्षाचे कसे जगवणार? आणि ते झाड केवढ्याचं आहे आणि ते झाड कशाचं आहे म्हणाल्यात? कोणी म्हणाल्यात सिंधीचं आहे, कोणी म्हणाल्यात ताडीचं आहे, कोणी म्हणाल्यात बोंदग्याचं आहे. कशाचं आहे ते त्याला बी माहित नाही, पण आणलाय बदमाशानं. आणि त्या झाडाची किंमत किती? 50,000. अरे शासनाची स्कीम आहे, गोरगरिबांना ग्रामीण भागामध्ये घरकुलाची योजना किती? 1.25 लाख रुपये आणि ह्याचं झाड 50,000चं. आणि आता समजा जर एखाद्याचा अपघात झाला, कधी कधी बघा बरं ह्या रोडचं माणूस गाडी त्या रोडला जाऊन पडते आणि एखाद्याचा अपघात झाला आणि फटमुन्या उडाला माणूस आणि इकडे जर पडला बाजूला तर फटमुन्या एखादी तरुण असला तर उडी मारून जगत तरी त्या झाडाला आता काय होईल? असा जर अपघात झाला आणि उडाला त्या झाडालाच अडकून भरल. असलं झाड ते कशाच्याच कामाचं नाही. सांगा बरं उदगीरकरांनो, झाड कशाच्या कामाचं आहे? रात्रंदिवस परेशान आहे. एकदा माती घालल्यात, एकदा काढलेल्यात. कुठला इंजिनियर आलाय माहित नाही, कुठला विचारवंत आलाय माहिती नाही. एकदा ते जीसीपीनं उकरू लागल्यात, एकदा भरू लागल्यात. काय काय नाटक त्याला येत नाही रे. ते कशाला नाटक करतो? वाळून चाललंय. तुझ्या बाजूनाच्या बापानं लावलाय का 25 वर्षाचं झाड? असले झाड कुठे लावायला पाहिजे? एखादी तळ्याचा किनारा आहे, एखादी जमीन आहे, त्या ठिकाणी. पण ही शोभेची तर वस्तू आहे का ती? त्या झाड शोभेचं आहे का? कामाचंच नाही. असलं झाड लावून तमाशा केलाय आणि ही लूटमाप 4.5 कोटीची आहे. 4.5 कोटीची. कसला भ्रष्टाचार आहे कळालाय का तुम्हाला? काय पूर्व पश्चिम दिशा करणं तुम्हाला बी वाटते जाऊ द्या सरकारची योजना आहे. अरे ते सरकारची नाही, आमच्या टॅक्स रूपी कराच्या माध्यमातून उपलब्ध झालेला शासनाच्या तिजोरीत पैसा जातो. सरकार म्हणजे तुमच्यावर, तुम्हाला माहिती नसेल, एक तुम्हाला अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न सांगतो. आपलं बाळ जन्माला आले, आपली आई बहीण कुणी बी आपली एखादी जर भगिनी गरोदर असली तर गरोदर असताना आपण काय करतो? आपण आई वडील काय करतात? आपल्या मुलीला, बहिणीला, कुणाला बी गरोदरापणी डॉक्टरकडे घेऊन जातात. कशासाठी घेऊन जातात? कारण त्या लेकराची चांगली वाढ व्हावी, गुटगुटीत बाळ जन्माला यावं म्हणून त्या ठिकाणी डॉक्टरकडे घेऊन जातात. बघा, माऊलीच्या पोटात बाळ आहे आणि डॉक्टरकडे त्याला घेऊन गेला. डॉक्टर त्याच्यावर उपचार करते आणि बाळ सुरक्षित व्हावं म्हणून गोळ्या देते. लेकरू पोटात आणि गोळ्यावरून. आता त्या गोळ्या दिलेल्या त्या फुकट देते का? देते का फुकट? त्याच्यावर टॅक्स आहे. बघा, पोटातलं बाळ सुद्धा टॅक्स भरते. मग हे टॅक्स कुणाला जाते? सरकारला. आणि मग ते बाळ जन्माला आलं की पुन्हा नंतर तुमच्यासारखं माझ्यासारखं स्त्री पुरुष माणूस म्हणून जन्माला आलं की पुन्हा नंतर आपण रोज जे खातो पितो, जे राहतो, ते जे काही आपण करतो जीवनामध्ये त्याच्यावर सगळ्यावर शासनाचा टॅक्स आहे. आणि त्या शासनाच्या टॅक्स मधून तो पैसा सरकारच्या तिजोरीत जातो. एवढंच नाही, जन्माला येण्या अगोदर टॅक्स भरते तर मेलेल्या मड्याला सुद्धा कफन लागतंय. कफन काय सावकाराच्या दुकानात गेलं, आमच्या घरी स्त्री मेल्या, पुरुष मेले, काही बी जाऊन सांगा, ठीक आहे काय करायचं, कफन द्या. मग फुकट देते का? इमानदारी सांगा, देते का फुकट? नाही देत. मग त्याला म्हणते द्या पैसे. मग ते पैसे दिले टॅक्स लागते का नाही त्याला? बघा, जन्माच्या अगोदर पासून टॅक्स आहे तर मैताला सुद्धा टॅक्स आहे. म्हणजेच तुम्हाला कळत न कळत जेवढा तुम्ही दैनंदिन व्यवहार करताय, जेवढा तुमच्या जीवनामध्ये पैसा खर्च करताय, त्या खर्चाच्या पाठीमागे लागणारा जो येणारा जो टॅक्स आहे
तोच टॅक्स म्हणजे सरकारच्या तिजोरीत जातो आणि तोच पैसा पुन्हा विकासाला येतो. म्हणजेच हा पैसा कुणाचा आहे? आपला आहे का नाही? मग हा पैसा जर लुटारू लोक लुटत असतील, भ्रष्टाचार करत असतील, तर हा भ्रष्टाचार संपला पाहिजे का नाही? संपला पाहिजे का नाही? अरे हा भारत देश आजाद करत असताना काही मुठभर लोकांनी, त्यावेळेस ही 35 करोड जनता होती, परंतु मुठभर लोकांनी फासावर चढलं. हा देश आजाद करण्यासाठी जीवाचं रान केलं, बलिदान दिलं आणि म्हणून हा भारत देश आजाद केला. काय म्हणत असतील ते बिचारीवरून, ज्याने आपण फासावर चढले, काही लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली, काही लोकांच्या महिला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगाला त्या ठिकाणी बळी पडल्या आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशी जी धाडसी वृत्तीची जी काही त्यावेळेस 72 देश आजाद करण्यासाठी लढाई लढली, त्यांचा आत्मा काय म्हणत असेल रे? असले जर भ्रष्टाचारी भाड खाऊ जर नशिबाला जर आले असतील आणि हे जर आपणाला जर लुटत असतील आणि ते जर बघत असतील, तर काय आत्मा तळतळ करत असेल. म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय, पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे, अजिबात उद्या घाबरू नका, कुणालाच घाबरू नका. तुम्ही जर तुमच्या आत्म्याला जर गवा दिलात तर तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा, सुधाकर भालेरावनी पाणी पाजलंय, सुधाकर भालेरावनी नॅशनल हायवे दिले, सुधाकर भालेरावनी रस्ता दिलाय, सुधाकर भालेरावनी हॉस्पिटल दिलंय, सुधाकर भालेराव रक्षणार्थ काम करायला तयार आहे. सुधाकर भालेरावला विश्वासात घेऊन जर तुम्ही मला जर आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला, रात्रीचा दिवस करेन, रक्ताचं पाणी करेन, परंतु उदगीरच्या लूटमाप करणाऱ्या भ्रष्टाचारी वृत्तीला माती मोल करून टाकल्याशिवाय राहणार नाही, भयमुक्त करून सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यासाठी अर्ध्या रात्री सुधाकर भालेराव जिवंत राहील. 1 रुपया 10 वर्षामध्ये कुणाचा भ्रष्टाचार करून खाल्ला नाही. आणि जर मी तो खाल्ला तर माझ्या मरणोत्तर कफनाचा टिळा होईल. म्हणून मी जे घर बांधलं होतं त्याच घरात राहतो. आमदार होण्याच्या अगोदर जे माझं घर आहे, आमदार होण्याच्या अगोदरची जी माझी प्रॉपर्टी आहे तीच माझी प्रॉपर्टी आहे. माझ्या हाताला जे काम मिळेल त्याच्यावर माझा संसार चालतो, माझं घर चालतं. मी अशा भ्रष्टाचारावर कधीच जगत नाही. राजकारणातल्या पैशावर मला कधीच त्या ठिकाणी लूटमाप करायची माझी अपेक्षा नाही. आणि म्हणून जर आपल्या उदगीरला जर स्वयंभू बनवायचं असेल, हरित क्रांतीचं जनक म्हणून या ठिकाणी सुंदर स्वप्नातलं शहर बनवायचं असेल, तर मला फक्त आशीर्वाद द्या. उद्या सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा जाऊन धनुष्यबाणाकडे हात जाऊ द्या आणि त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि तुम्ही आशीर्वाद द्या. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. वाढत चाललेल्या वेळेस तुम्हाला एकच विनंती करतो, ज्या वेळेस मतदाना केंद्रावर जाल, पहिल्यान सुरू मशीन डोळ्यासमोर दिसेल, पहिल्यान सुरू 1 नंबरचं बटन दिसेल. 1च नंबरच्या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. समोर ॲडव्होकेट खादीवाले रवी प्रभा विठ्ठलराव असं नाव असेल आणि धनुष्यबाणाचं चिन्ह असेल. ते दाबून विजयी करा. आणि विजयी करणार असाल, आशीर्वाद देणार असाल तर 2 हात वरी करून सांगा की सुधाकर भालेराव साहेब, आज तुम्ही एवढा वेळ झाला सांगताय, 100% आम्ही तुम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. असं दोन्ही हात वरी करून या ठिकाणी आशीर्वाद द्या. पत्रकारांनो जरा बघा रे बाबा, आज वेळामुळा सुद्धा असताना माझ्या इथल्या रणरागिनी, माझ्या इथल्या वाघिनी, माझे इथले 72 मतदार एवढ्या सुद्धा थंडीमध्ये बसलेत. अनंत उपकार तुमचे आहेत. आणि ज्याने इथं उपस्थिती जरी नाही दाखवली असेल, अडचणीत आला असाल तरी अडचण तुम्ही समजू नका. उद्याचं मतदान धनुष्यबाणाला करा आणि तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. उदगीरची दहशत, आमचा शिवाजीराव म्हणाला की उदगीरची दहशत संपवून टाकू. काहीच काळजी करू नका. कोण ह्यांना उंदीर मारता येईल ना? उंदीर माणसं काय मारतील हे भडकावून, काहीच टेन्शन घेऊ नका. हाय सुधाकर भालेराव. जय भवानी, जय भवानी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.